नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी राष्ट्रभाषा हिंदी कृतीपत्रिका जी 80 मार्कांची असते तिचं स्वरूप बघणार आहोत. एकूण परीक्षा तुमची 100 मार्कांची असते, परंतु 80 मार्क कृतीपत्रिकेला आणि 20 मार्कासाठी मौखिक परीक्षा म्हणजेच तोंडी परीक्षा. आता आपण या ठिकाणी जी कृतीपत्रिका असते त्या कृतीपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 भाग असतात. पहिला भाग जो आहे हा पहिला भाग गद्य आकलनावरती, दुसरा भाग पद्य आकलनावरती, तिसरा भाग पूरक पठण, चौथा भाग भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण आणि 5वा भाग जो आहे तो रचना विभाग म्हणजे ज्याला आपण लेखन कौशल्य म्हणतो. अशा प्रकारे एकूण 5 विभाग जे आहेत हे 5 विभाग या कृतीपत्रिकेमध्ये असतात. एक विभाग म्हणजे एक प्रश्न, पहिला विभाग म्हणजे पहिला प्रश्न, दुसरा विभाग म्हणजे दुसरा प्रश्न. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की प्रत्येक विभाग हा किती मार्कासाठी आहे किंवा प्रत्येक विभागाचे किती गुण आहेत. तर पहिला विभाग जो आहे हा पहिला विभाग गद्य आकलनाचा आहे. यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न विचारलेले असतात, त्याला आपण कृती म्हणूया. 3 कृती विचारलेल्या असतात. आता पहिला प्रश्न जो आहे हा पहिला प्रश्न पहिला विभाग हा एकूण 20 मार्काला आहे आणि हा तुमच्या पाठ्यपुस्तकातील जेवढे तुमचे पाठ आहेत किंवा जेवढे तुमचे गद्य आहेत, आपण ज्याला धडे म्हणूया, या धड्यांच्या वरती हा 20 मार्काचा प्रश्न असतो. यामध्ये 3 प्रश्न असतात. प्रश्न पहिला त्यामध्ये अ, आ आणि ई. अ असतो 8 मार्काला, आ असतो 8 मार्काला आणि ई असतो 4 मार्काला. तर अ आणि आ हे जे 2 प्रश्न आहेत हे 2 प्रश्न तुमच्या पाठांच्या वरती आधारित असतात आणि प्रश्न ई जो असतो 4 मार्काचा हा अपठित गद्यखंड म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एखादा उतारा तुम्हाला दिलेला असतो आणि त्यानुसार या ठिकाणी अशा प्रकारे पठित गद्य 1 8 मार्कासाठी, पठित गद्य 2 8 मार्कासाठी आणि अपठित गद्य जे 1 तुम्हाला दिलेला आहे ई ते 4 मार्कासाठी. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा 20 मार्काचा प्रश्न आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठांच्या वरचा. तर हे जे 20 मार्क आहेत या 20 मार्कांच्या मध्ये अ मध्ये 2 मार्क्स, आ मध्ये 2 मार्क्स आणि ई मध्ये 2 मार्क्स जे आहेत ते स्वमत अभिव्यक्तीला आहे. म्हणजे या ठिकाणी 6 मार्क जे आहेत पहिल्या 20 मार्कांपैकी 6 मार्क्स जे आहेत हे तुमच्या स्वमत अभिव्यक्तीला आहे. या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जो प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. तुम्ही जेही उत्तर दिलेलं आहे सकारात्मक लिहा, नकारात्मक लिहा, या ठिकाणी गुणदान हे करावंच लागतं. त्यामुळं तुम्हाला हे जे 6 मार्क्स आहेत हे 6 मार्क्स मिळवणं अतिशय सोपं आहे. हे जे तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचे प्रश्न सोडवायचे आहेत, लिहायचे आहेत 2-2 मार्कासाठी, तर या ठिकाणी या स्वमत अभिव्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे 25 ते 30 शब्दामध्ये साधारणतः 4 ते 5 ओळीमध्ये आपण या स्वमत अभिव्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहू शकतो. या ठिकाणी जो प्रश्न स्वमत अभिव्यक्तीचा विचारलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. त्यानंतर विभाग 2 आहे तो आपल्या पाठ्यपुस्तकातील कवितांच्या वरती आधारित असतो, त्याच आपण पद्य असं म्हणतो. तर या ठिकाणी एकूण 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. विभाग 2 मध्ये प्रश्न 2 मध्ये आणखी उपप्रश्न 2 तुम्हाला विचारले जातात. अ असतो पठित पद्य आणि आ असतो पठित पद्य. त्यामध्ये एक मध्ययुगीन असतं आणि एक आधुनिक काव्य असतं. मध्ययुगीन काव्य 6 मार्कासाठी, आधुनिक काव्य 6 मार्कांच्यासाठी. तर अशा प्रकारे या ठिकाणी विभाग 2 जो आहे या विभाग 2 मध्ये तुम्हाला 12 अंक जे आहेत हे 12 अंक किंवा 12 गुण मिळवायचे आहेत. 6 गुणांचे 2 प्रश्न आहेत. यामध्ये तुम्हाला
आणि आ मध्ये 3 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये आकलनावरती प्रश्न असतो. मग या आकलनामध्ये तुम्हाला संजाल पूर्ण कीजिए, आकृति पूर्ण कीजिए, कृति कीजिए, एक शब्द में उत्तर लिखिए, परिणाम लिखिए, कारण लिखिए, सही अथवा गलत लिखिए, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आकलनामध्ये विचारतात 2 मार्कासाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे शब्द संपदा. मग या शब्द संपदेमध्ये शब्द का अर्थ लिखिए, शब्द युग्म ढूंढिए, समानार्थी शब्द, विलोम शब्द, पर्यायवाची शब्द, लिंग, वचन, तत्सम, तद्भव, विदेशी शब्द, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी शब्द संपदेमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि दुसऱ्यातील पहिला आणि दुसरा म्हणजे अ आणि आ यामध्ये तिसरा प्रश्न तुम्हाला जो विचारला जातो तो असतो भावार्थचा. या ठिकाणी मध्ययुगीन काव्य आणि आधुनिक काव्य जे जे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे त्यातील कवितेच्या 2 ओळी तुम्हाला दिलेल्या जातात आणि या ओळींचा जो भावार्थ आहे हा भावार्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी विभाग क्रमांक 2 जो आहे या विभाग क्रमांक 2 मध्ये अ आणि आ असे 2 प्रश्न विचारले जातात 6-6 गुणांच्यासाठी. आणि या दोन्ही प्रश्नामध्ये आणखी 3 प्रश्न असतात आकलन, शब्द संपदा आणि भावार्थ या प्रकारचे. विभाग 3 जो आहे हा विभाग 3 आहे 8 गुणांच्यासाठी आणि तो आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणावरचा. आता यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला विचारतात अ आणि आ. दोन्हीमध्ये तुम्हाला आकलनासाठी 2 अंक असतात आणि स्वमत अभिव्यक्तीसाठी 2 अंक असतात. म्हणजे पूरक पठण जे आहे तुम्हाला तर या पूरक पठणातील आकलनासाठी 4 अंक आहेत आणि स्वमत अभिव्यक्तीसाठी 4 अंक आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पाठ्यपुस्तक जे आहे या पाठ्यपुस्तकाचे एकूण 40 अंक असतात किंवा 40 गुण असतात. त्यामध्ये गद्य जे आहे ते 20 अंकासाठी, पद्य जे आहे ते 12 अंकासाठी आणि पूरक पठण जे आहे ते 8 अंकासाठी. अशा प्रकारे पाठ्यपुस्तक हे केवळ फक्त 40 गुणांच्यासाठी आहे. परंतु त्यातही 10 गुण जे आहेत हे 10 गुण हे स्वमत अभिव्यक्तीचे आहेत. म्हणून लक्षात घ्या की या ठिकाणी फक्त तुमचं पाठ्यपुस्तक, तुमचे पाठ असतील, तुमच्या कविता असतील, तुमचे पूरक पठण असतील तर यावरती तुम्हाला फक्त 30 गुणांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर आता हे झाले 40 गुण. त्यामध्ये विभाग 3 आलेत, विभाग 1, विभाग 2 आणि विभाग 3. राहिले 2 विभाग. हे राहिलेले 2 विभाग देखील 40 गुणांच्यासाठी आहे. त्यामध्ये चौथा विभाग जो आहे हा चौथा विभाग आहे रचना विभाग. त्यालाच चौथा विभाग जो आहे तो भाषा अभ्यास आहे. त्याला आपण व्याकरण असं म्हणतो. इथं तुम्हाला एकूण 11 प्रश्न आहेत, 11 उपप्रश्न. त्यातील 1 ते 8 उपप्रश्न जे आहेत हे 1 ते 8 उपप्रश्न 1-1 गुणांचे आहेत प्रत्येकी. इथं 8 मार्क्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर चौथ्यातला उपप्रश्न 9 ते 11 म्हणजे 9, 10 आणि 11 हे जे 3 प्रश्न आहेत हे 3 प्रश्न आहेत प्रत्येकी 2-2 गुणांच्यासाठी म्हणजे 6. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वरचे 1 ते 8 जे प्रश्न आहेत ते आहेत एकूण 8 गुणांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 9 ते 11 हे 3 प्रश्न आहेत प्रत्येकी 2 म्हणजे 6 गुणांच्यासाठी. अशा प्रकारे 8 आणि 6 बरोबर 14. म्हणजे जो भाषाभ्यासाचा प्रश्न आहे किंवा व्याकरणाचा प्रश्न आहे हा व्याकरणाचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला गुण मिळतील एकूण 14. तर या ठिकाणी हे 14 पैकी 14 गुण तुम्हाला मिळवण्याची संधी असते. इथं एकही गुण तुमचा जाणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. आता हे जे 14 प्रश्न कशा प्रकारचे आहेत, 14 गुण कसे या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण बघूया. तर इथं एकूण प्रश्न असतात 11. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे चौथ्या भाषाभ्यासाच्या प्रश्नावरती किंवा व्याकरणाच्या प्रश्नावरती पहिला उपप्रश्न जो आहे हा पहिला उपप्रश्न असतो 1 गुणांसाठी आणि हा प्रश्न असतो आपल्या जे काही शब्दांच्या जाती आहेत या शब्दांच्या जातीमधील
पहिल्या 4 जाती, मग त्यामध्ये असेल संज्ञा असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल आणि क्रिया असेल, तर यामध्ये तुम्हाला शब्द के भेद लिखिए या शब्द के भेद पहचानिए या अधोरेखित शब्द का भेद पहचानिए अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. तो एका मार्कासाठी असतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला संज्ञा विचारली जाईल किंवा सर्वनाम विचारलं जाईल किंवा विशेषण विचारलं जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे शब्द का भेद पहचानिए. यातला दुसरा प्रश्न असतो, चौथ्यातला दुसरा प्रश्न असतो, तो असतो अव्यय का भेद पहचानिए या अव्यय का अपने वाक्य में प्रयोग कीजिए. तुम्हाला वाक्य दिलं जाईल, कुठल्या तरी एखाद्या शब्दाखाली अंडरलाईन केलेली असेल आणि प्रश्न विचारला असेल अधोरेखित अव्यय का भेद पहचानिए, किंवा तुम्हाला एखादा अव्यय शब्द दिलेला असेल आणि या अव्यय शब्दाचं एक वाक्य बनवायचं. अव्यय का सार्थक वाक्य में प्रयोग कीजिए. एकमेकांना ते पर्याय असतील आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे अव्ययचा हा 1 मार्काचा आहे. मग या ठिकाणी तुम्हाला क्रिया विशेषण अव्यय किंवा संबंध सूचक अव्यय किंवा विस्मयादिबोधक अव्यय आणि समुच्चय बोधक अव्यय अशा प्रकारे कुठल्याही एका अव्ययावर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे चौथ्यातला संधी विच्छेद कीजिए या संधी तयार कीजिए. अशा प्रकारचा 1 मार्कासाठी तुम्हाला शब्द दिला असेल त्या शब्दाची फोड करायची आहे, म्हणजे त्याचा विच्छेद करायचा आहे, किंवा विच्छेद दिलेला आहे त्याचं तुम्हाला संधी बनवायचं आहे आणि त्याचा प्रकार ओळखायचा आहे की तो संधी कोणत्या प्रकारचा आहे. त्यानंतर चौथा जो आहे हा प्रश्न आहे सहाय्यक क्रिया पहचानिए. वाक्यामध्ये आलेली जी क्रिया आहे या क्रियेला मदत करण्यासाठी आणखी एक सहाय्यक क्रिया वाक्यात आलेली आहे, ती कोणती आहे. मग तिचं मूळ रूप लिहायचं आणि तिचं रूपांतरण लिहायचं. सहाय्यक क्रिया 1 मार्कासाठी. त्यानंतर प्रेरणार्थक क्रिया आहे. आता या प्रेरणार्थक क्रियेमध्ये तुम्हाला अर्ध्या मार्कासाठी प्रथम प्रेरणा आणि द्वितीय प्रेरणा तुम्हाला शब्द दिला जाईल, त्यालाच आपण मूळ धातू म्हणूया. तुम्हाला शब्द दिला जाईल, या शब्दाची प्रथम प्रेरणा आणि द्वितीय प्रेरणा अशा प्रकारे 1 मार्काचा तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी प्रेरणार्थक क्रियेवरती विचारला जाईल. समजा करणा ही क्रिया आहे, करणा, कराना, करवाना, त्याची प्रथम प्रेरणा आणि त्याची द्वितीय प्रेरणा. त्यानंतर 6वा प्रश्न देखील 1 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल. कुठला तरी तुम्हाला एक मुहावरा दिला जाईल, त्या मुहावऱ्याचा अर्थ खाली दिला जाईल. वरती मुहावरा असेल, खाली आणखी 3 मुहावरे असतील. वरच्या मुहावऱ्याला योग्य असणारा खालचा मुहावरा शोधायचा आणि त्या मुहावऱ्याचा वाक्यात उपयोग करायचा. अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न असेल 6वा 1 मार्कासाठी. त्यानंतर कारक का भेद पहचानिए अशा प्रकारचा प्रश्न असेल तुम्हाला. एकूण 8 कारक आपण बघितलेले आहेत. तर या कारकवरती तुम्हाला प्रश्न जो आहे तो 1 मार्कासाठी विचारलेला असेल. अर्ध्या मार्कासाठी कारक चिन्ह ओळखायचं आणि अर्ध्या मार्कासाठी कारकचा प्रकार कोणता आहे ते कर्ता कारक आहे की करणकारक आहे की कर्मकारक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे उचित विराम चिन्ह का प्रयोग कीजिए. वाक्य तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची विरामचिन्ह नसतील तर योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्ह तुम्हाला वापरायचं आहे. अशा प्रकारे हा 8वा 1 मार्काचा प्रश्न. तर हे झाले 1 ते 8 प्रत्येकी 1 गुणांचे प्रश्न. त्यानंतर 9 ते 11 हे प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न आहेत. काल परिवर्तन कीजिए या ठिकाणी तुम्हाला 2 वाक्य दिले जातील. खाली सूचना दिली जाईल प्रत्येक वाक्याच्या खाली कंसामध्ये आणि मग कोष्टक में दी गई सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काल परिवर्तन करायचं आहे. प्रत्येक वाक्य जे आहे हे 1 मार्कासाठी आहे. तिथं तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत काल परिवर्तनाचे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे वाक्य का भेद. आता या ठिकाणी रचना के आधार पर वाक्य का भेद पहचानिए और अर्थ के आधार पर वाक्य का भेद पहचानिए अशा प्रकारे 1 मार्कासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. रचना के आधार पर 1 वाक्य आणि अर्थ के आधार पर 1 वाक्य अशा प्रकारे 2 गुण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे तोही 2 गुणांचा आहे. वाक्य शुद्ध करके लिखिए. 2 वाक्य असतील. प्रत्येक वाक्यामध्ये
दोन दोन त्या ठिकाणी मिस्टेक्स असतील किंवा चुका असतील, त्या चुका तुम्हाला दुरुस्त करून लिहायच्या आहेत. ऱ्हस्व असेल तर ते मुद्दाम म्हणून त्या ठिकाणी दीर्घ करून दिलेलं असेल, ते शोधायचं आणि त्याचं ह्रस्व करायचं. अशा प्रकारे जी चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करून, जी चूक तुम्ही दुरुस्त केलेली आहे त्या चुकीला त्या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. अशा प्रकारे चौथा प्रश्न जो आहे, हा चौथा प्रश्न किंवा त्याला चौथा विभाग असं म्हटलेलं आहे कृतीपत्रिकेमध्ये. हा एकूण आहे 14 गुणांचा. 1 ते 8 प्रत्येकी 1 गुणांसाठी, 9 ते 11 प्रत्येकी 2 गुणांसाठी. तर तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला व्याकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. तर शब्द के भेद, अव्यय, संधी, सहाय्यक क्रिया, प्रेरणार्थक क्रिया, मुहावरे, कारक, विराम चिन्ह, काल परिवर्तन, वाक्य के भेद, उसमें 2 भेद है, रचना के आधार पर और अर्थ के आधार पर, और वाक्य को शुद्ध करके फिर से लिखिए. अशा प्रकारे एकूण 11 प्रकार जे आहेत या व्याकरणामध्ये ते तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर अतिशय महत्वाचा हा पुढचा भाग आहे, विभाग 5वा. हा एकूण आहे 26 गुणांच्यासाठी. हा 26 गुणांचा जो भाग आहे हा तुमच्या ज्ञानावरती, तुमच्या आकलनावरती, तुमच्या उपयोजनावरती या ठिकाणी अवलंबून असणार आहे. जे तुम्ही अगदी 5वी पासून राष्ट्रभाषा हिंदीचं अध्यापन सुरू केलेलं आहे आणि मग तिथपासून तर तुम्ही मागच्या इयत्तेपर्यंत किंवा या वर्षीच्या इयत्तेपर्यंत या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचं ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे ते कितपत आहे आणि यानुसारच हा जो लेखन विभाग आहे, रचना विभाग आहे, हा तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे. हा तुमच्या ज्ञानाची, मागील प्राप्त केलेल्या ज्ञानाची परीक्षा घेणाराच विभाग आहे. तर त्यालाच उपयोजित लेखन असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे मिळवलेलं ज्ञान आहे या ज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. यामध्ये एकूण 3 प्रश्न असतात. विभाग 5 मध्ये 3 प्रश्न आहेत. प्रश्न अ, प्रश्न आ आणि प्रश्न ई. अ प्रश्न जो आहे तो 9 गुणांचा आहे. यामध्ये 2 उपप्रश्न आहेत. अ मधला पहिला प्रश्न जो आहे तो पत्र लेखनचा आहे. इथं तुम्हाला 2 पत्र विचारतात. एक आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र. या 2 पैकी कुठलंही एक पत्र तुम्हाला सोडवायचं आहे. ते नवीन पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजेच जुनी पद्धत वेगळी होती, नवीन पद्धत जी आहे ती ईमेल आयडी वगैरे तयार करून. तर या प्रकारे या ठिकाणी औपचारिक किंवा अनौपचारिक पत्रापैकी एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं किंवा एकच पत्र लिहायचं आहे 5 गुणांच्यासाठी. अ मधला दुसरा आहे गद्य आकलन. तुम्हाला या ठिकाणी एक गद्य परिच्छेद दिला जाईल. पाठातला तुम्हाला एक परिच्छेद दिला जाईल. तो तुमच्या पाठ्यपुस्तकातील नसेल, बाहेरचा असेल. त्यावरती तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहेत. ज्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात आहे किंवा एका शब्दात आहे अशा प्रकारचे तुम्हाला 4 प्रश्न या ठिकाणी तयार करायचे आहेत. त्यालाच प्रश्न निर्मिती कौशल असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच उपयोजित लेखन मधील पहिला अ प्रश्न, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पत्र लेखनाचा 5 गुणांच्यासाठी आणि दुसरा प्रश्न आहे गद्य आकलन म्हणजेच प्रश्न निर्मिती कौशल, हा आहे 4 गुणांचा. म्हणजेच इथं तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे आहेत. यामधला एक प्रश्न गद्य खंड को उचित शीर्षक दीजिए अशा प्रकारचं जरी तयार केला तरीही त्याला गुण दिले जातात. आणि म्हणून राहिले फक्त 3 प्रश्न. तर हे 3 प्रश्न कौन, किसने, क्या, इस प्रकार के प्रश्न हम यहाँ पर तैयार कर सकते हैं. तो इस प्रकार यहाँ पर प्रश्न 5 जो आहे त्यातील पहिला अ, याच्यातले 2 प्रश्न आपण बघितले. पहिला पत्र लेखनाचा 5 गुणांचा आणि दुसरा प्रश्न निर्मिती कौशल्याचा 4 गुणांचा. त्यामध्ये आ आहे कहाणी लेखन. आता कहाणी लेखनला पर्याय तुम्हाला दिलेला आहे वृत्तांत लेखन. दोन्ही विभाग जे आहेत हे सोपेच आहेत, परंतु मला तरी वाटतं की तुम्ही कहाणी लेखन हा जो प्रश्न आहे तो सोडवावा. कारण या ठिकाणी 2 मार्क जे असतात ते हातचे असतात. म्हणजे कहाणीसाठी उचित शीर्षक देणं त्याला 1 मार्क आणि त्या कहाणीचं सीख लिहिणं त्याला 1 मार्क. हे अतिशय सोपं आहे. त्यामुळं 2 मार्क्स हे पडतात. आणि आपण जे मुद्दे दिलेले आहेत हे मुद्दे विश्लेषण करून लिहितो त्याला आणखी 3 मार्क असतात. त्यापैकी 2 मार्क आपल्याला पडतात. तर अशा प्रकारे कहाणीला एकूण 4 मार्क्स आपल्याला मिळवता येतात. आणि म्हणून या ठिकाणी 70 ते 80 शब्दांच्या मध्ये शीर्षक देऊन
सीख देऊन ही कहाणी जी आहे ती आपल्याला लिहायची आहे. इथं तुम्हाला कधी मुद्दे दिलेले असतात, एक 7-8 मुद्दे तुम्हाला दिलेले असतात. त्या मुद्द्यांच्या वरून कहाणी लिहायची असते किंवा 4 शब्द दिलेले असतात आणि त्या 4 शब्दांच्या वरून तुम्हाला तो प्रसंग जो आहे हा प्रसंग लिहायचा असतो किंवा अर्धी कहाणी तुम्हाला अगोदर दिलेली असते आणि पुढे टिंब ती कहाणी जी आहे त्या कहाणीचा अर्धा भाग तुम्हाला पूर्ण करायचा असतो किंवा कहाणीचा शेवट दिलेला असतो, सुरुवात तुम्हाला लिहायची असते. कुठल्याही प्रकारे हा प्रश्न जो आहे तो आलटून पालटून विचारला जाईल, म्हणून कहाणी लेखन अथवा त्याला पर्याय आहे वृत्तांत लेखनचा. हा प्रश्न आहे 5 गुणांचा. वृत्तांत देखील 70 ते 80 शब्दामध्येच तुम्हाला लिहायचा आहे. त्यासाठी तुमच्या शाळेमध्ये ज्या काही घटना घडतात, जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात, या कार्यक्रमाचं जे निरीक्षण तुम्ही केलेलं आहे, आंखों देखा हाल, किसी भी घटना का आंखों देखा हाल हमें इस वृत्तांत में लिखना पड़ता है. जैसे कि हमारे स्कूल में मनाए गए गणतंत्र त्योहार का वृत्तांत तुम्हारे शब्दों में लिखिए, या क्रीड़ा महोत्सव का वृत्तांत तुम्हारे शब्दों में लिखिए, या स्वतंत्रता दिन त्योहार का वृत्तांत तुम्हारे शब्दों में लिखिए. तर अशा प्रकारे ज्या ज्या काही घटना, जे जे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये पार पडतात, त्यावरती कुठल्या तरी एखाद्या घटनेचा वृत्तांत जो तुम्हाला विचारलेला आहे, प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे, त्या घटनेचा वृत्तांत आपल्या या ठिकाणी स्थळ, काळ, वेळ यानुसार लिहायचा आहे. अशा प्रकारे हा प्रश्न 5 गुणांचा आहे. कहाणी लेखन किंवा वृत्तांत हे एकमेकांना पर्याय आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महत्वाचा आहे, की ज्याला पर्याय नाही, ऑप्शन नाहीये, तो लिहायचा म्हणजे लिहायचंच आहे. विज्ञापन लेखन 50 ते 60 शब्दामध्ये जाहिरात तयार करा. तुम्हाला त्या ठिकाणी मुद्दे दिले जातात, त्या मुद्द्यांना विचारात घ्यायचंय. त्या ठिकाणी नोकरी संदर्भ आहे की एखाद्या वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरात करणारी आहे किंवा एखाद्या गाडीसाठी ड्रायव्हर पाहिजे आहे किंवा एखाद्या ATMसाठी रक्षक पाहिजे आहे, अशा प्रकारचे विषय असतात. तर त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला जो विषय दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टीसाठी जाहिरात लेखन करायचं आहे. विज्ञापन लेखन त्याला म्हणतात. 50 ते 60 शब्दामध्ये जास्तीत जास्त आकर्षकपणे तुम्ही या ठिकाणी चित्रांचाही वापर करू शकता. तुमची चित्रकला जर चांगली असेल, जैसे की तुम्हारे कंपनी ने बनाए छाते का विज्ञापन तयार कीजिए, अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी एक छानसं छत्रीचं चित्र देखील काढू शकता. पटाखों का विज्ञापन तयार कीजिए, म्हणजे फटाक्याची जी काही माळ आहे ती देखील तुम्ही त्या ठिकाणी चित्रामध्ये दाखवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात जेवढी आकर्षक करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. अशा प्रकारे 50 ते 60 शब्दांचा उपयोग करून आपल्याला ही जाहिरात लिहायची आहे. त्यासाठी 5 गुण आहे. म्हणजे विभाग 5व्या मधला हा झाला आ. त्यामध्ये कहाणी लिहा किंवा वृत्तांत लिहा, हा पहिला प्रश्न. आणि आ मधला दुसरा प्रश्न जो होता तो विज्ञापन लेखनचा, हा कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ई निबंध लेखनचा. जवळजवळ तुम्हाला 18 ते 20 ओळीमध्ये, म्हणजे 80 ते 100 शब्दांच्या मध्ये निबंध लिहायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला गुण दिलेले आहेत, 7 गुण आहेत. एकूण निबंधाचे 5 विषय असतात बघा. त्यामध्ये वैचारिक निबंध असतो, वर्णनात्मक निबंध असतो, कल्पनाप्रधान निबंध असतो, चरित्रात्मक असतो, आत्मकथनात्मक असतो. अशा प्रकारे या 5ही विषयापैकी वैचारिक, वर्णनात्मक, कल्पनाप्रधान, चरित्रात्मक आणि आत्मकथनात्मक हे जे 5 प्रकार निबंधाचे तुम्हाला आहेत, या 5 प्रकारापैकी कुठल्याही 3 प्रकारावरती तुम्हाला निबंध विचारला जातो आणि त्यापैकी तुम्हाला लिहायचं किती, फक्त 1 निबंध लिहायचा आहे. परंतु निबंधाची निवड करताना तुम्हाला 3 विषय दिले जातात. या 3 पैकी कुठल्या तरी एका विषयाची तुम्हाला निवड करायची असते. निवड करत असताना अगोदर विचार करा की आपण या 3 पैकी कुठल्या विषयावरती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपलं मत जे आहे ते मांडू शकतो किंवा लिहू शकतो. मग त्या निबंधाची प्रस्तावना करणं, निबंधाचा मूळ भाग लिहिणं आणि निबंधाचा समारोप करणं. मग कोणत्या निबंधाची प्रस्तावना आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल, कोणत्या निबंधाचा चांगल्या प्रकारे विषय रेखाटता येईल आणि कोणत्या निबंधाचा समारोप आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल की जो जास्तीत जास्त आकर्षक व्हावा,
ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुभाषितांचा वापर व्हावा, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विषय मांडता यावा, अशा प्रकारे या ठिकाणी निबंध लेखनाचा जो प्रश्न आहे हा 7 गुणांचा आहे. म्हणून विभाग 5 जो आहे तो रचना विभाग, लेखन विभाग, त्यालाच उपयोजित लेखन म्हटलं. यामध्ये 3 प्रश्न आहेत, अ, आ आणि ई. अ मध्ये तुम्हाला 2 सोडवायचे आहेत 9 मार्कासाठी, आ मध्ये तुम्हाला 2 सोडवायचे आहेत 10 मार्कासाठी आणि ई मध्ये तुम्हाला 1च सोडवायचं आहे. अशा प्रकारे एकंदरीतच 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गासाठी राष्ट्रभाषा हिंदी या कृतीपत्रिकेचा जो आराखडा आहे तो या प्रकारचा असेल आणि 20 मार्क जे आहेत ते 20 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मौखिक परीक्षेसाठी असतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेण्याची संधी लोकभारती या विषयामध्ये आहे.